शिवसेनेच्या खारेगाव शाखेच्या वतीने श्री उमेश पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच विराजमान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये विकासाची मोठ्या प्रमाणात कामं केली आहे। कॉमन मॅन म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे। एकीकडे मुख्यमंत्री हा सर्वसामान्यांना भेटण्यासाठी अवघड होता, तिथे एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळत आहेत आणि त्यामुळेच राज्य सरकार खऱ्या अर्थाने लोकाभिमुख झालं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातच मुख्यमंत्रीपदाची माळ पडली पाहिजे असं मत श्री उमेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे। काल जो महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्या सर्वेमध्ये एक नंबर म्हणून शिंदे साहेबांना पसंत दिलेली आहे। तर 2.5 वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्न असतील, लाडल्या बहीण खरी जी साथ मिळालेली या निवडणुकीमध्ये माझ्या लाडल्या बहिणींची आणि त्या भावांची सुद्धा साथ मिळाली आणि असं वाटलं नव्हतं आमच्या शिंदे साहेबांना काही या राज्यामध्ये इतका बहुमत आहे। 238 महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि खरं तर विरोधकांची काय धावपळ झाली आपण जाऊन पाहिलेले आहे। या महाराष्ट्रामध्ये जो संपूर्ण विश्वास टाकलेला आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी टाकलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगल्या भागात काम करत आहेत म्हणून आमच्या खारेगाव परिषद शाखेच्या वतीनं आणि माझ्या ऑफिस कार्याच्या वतीने आज त्यांचा अभिनव ठराव घेतलेला आहे का राज्याचे मुख्यमंत्री हे शिंदे साहेब झाले पाहिजे। कारण आमचं एक म्हणणं आहे की ज्याच्या नेतृत्वाखाली आपणच सरकार स्थापन करतात त्याच्या जनतेने विश्वास टाकलेला आहे म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही आमची सर्वांची इच्छा आहे। श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे। तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत।